नमस्ते. सर्वात प्रथम महाराष्ट्रातील एक मोठं मैदान आपण भरवलंय. प्रथम आपलं परिचय द्या किंवा आपला पत्ता सांगा. माझं नाव रवींद्र वर्धन पाटील आहे. माझं गाव खिरवडे आहे. 32 शिराळ्यात माझं गाव पडतं. काय सांगता की एवढं मोठं मैदानाचं आयोजन कशानिमित्त केलंय किंवा काय? मैदानाचं एवढं मोठं आयोजन करण्यामागे एकच माझं कारण आहे की जी गोवंश माणसाकडे आता म्हणजे राहिलेलं नाही गोवंश. पहिली लोक प्रत्येक घरटी बैल असायची, 2-2 बैल असायचं. आता सर्रास लोकांकडे बैल राहिलेले नाहीत. ते कुठेतरी ते विलुप्त विलुप्त होत चाललेलं आहे. त्या गोष्टी कुठेतरी थांबाव्यात आणि गोवंश वाढावा यासाठी आपण हे एवढं मोठं मैदान ठेवलेलं आहे. नक्कीच बक्षीस आपण एवढी ठेवलेली आहेत. आता सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर आहे तुमच्या मागे किंवा बुलेट असतील, टू व्हीलर असतील. ही वाहनं ठेवण्यामागचं काय कारण? त्याच्या मागचं कारण तेच आहे ना, गोवंश वाढावा. जर आपण वाहनं मोठी मोठी ठेवली तर लोक त्याला म्हणजे बैल बाळगण्याला प्रवृत्त होतात ना. लोकांना वाटते काय नाही, आपण बाबा बैल बाळगला पाहिजे, आपला बैल पाळायला पाहिजे. त्यासाठी लोक बैल घेणारच ना. यासाठी आपण एवढं मोठं हे बैलगाडी क्षेत्र ठेवलं. सगळ्यात महत्वाचं की मैदान आपलं कुठल्या फाटीवरती असणार आहे? मैदान आपलं वाळव्याच्या बाळूमामा फाटी वाळव्याची आहे. त्या फाटीला आपण ठेवले कारण आपल्याकडे अवेलेबल तेवढी जागा नाही, म्हणून आम्ही इतके लांब ठेवलेलं आहे मैदान. त्याला अजून सांगायचं म्हटलं तर आता बक्षीस ठेवले तुम्ही ट्रॅक्टरबद्दल अनेक मैदान होतात टू व्हीलरची, फोर व्हीलरची, परंतु मैदानात संपूर्ण बक्षीस म्हणजे त्या बक्षिसाची रक्कम असते किंवा काय म्हणतो एक वरून प्राईज शेतकऱ्याला बरंच वरून बघायला लागतंय. तर आपल्या इथं असं घडणार नाही किंवा काय? ते तुमचा महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला आता की बऱ्याच मैदानात मला ते म्हणजे बैलगाडी मालकांची मला तक्रार आली की जर समजा आपण वाहन दिलं तर नावं त्यांना करायला लागतं. पण आपण ती पद्धत ठेवलेली नाही. ज्या मालकाला वाहन लागेल, गाडा मालकाला, त्यांना आपण स्वतःहून नावा करून देणार आहे. त्यांनी फक्त लागणारी कागदपत्र आपल्याला पोच करायची आहेत. आणि जर समजा त्यातनं समजा दोन बैल असतात मग गाडा मालकांची, दोघांची 2 बैल असतात, त्यावेळेला जर त्यांना ते वाहन नको असेल त्यांना किंवा ते काय वाद होतो काय होतो त्यांच्या दोघांचा, तर ते आपण एक शोरूम जी किंमत आहे ती रोख रक्कम त्यांना आपण देणार आहे. दोन्ही मालक वाटून घेऊ शकतात. वाटून देऊ शकते जागे. ट्रॅक्टर एखाद्याला घ्यायचा नसेल तर दोन लोकांचे ते पैसे तुम्ही रोख त्यांना देऊ शकता. हा, कारण बैलच दोघांचे असतात ना, एका मागे 2 बैल नसतात. त्यावेळेला ती अडचण येते पैशाची. वाहन न्यायचं कुणी, पैसे द्यायचं कुणी, त्यावेळेला आपण ते डिवाइड करून पैसे देऊ शकतो. असं नाही की तुम्ही ट्रॅक्टर घेतलं पाहिजे वगैरे घेतली पाहिजे, पैसे स्वरूपात बी तुम्ही देऊ शकता. हा, अशी जबरदस्त नाही कुठल्या गाडा मालकावरून. आणि जर त्यांनी गाडा मालकाने घेतले वाहन तर त्यांना नावं आपण करून देणार आहे. बक्षिसाचं संपूर्ण स्वरूप काय असणार आहे की बाबा ट्रॅक्टर तालुका असं काय? ट्रॅक्टर आहे, बुलेट आहे, 3 नंबरला पल्सर आहे, 4 नंबरला रायडर आहे, बाकी अशा गाड्या सगळ्या. स्प्लेंडर आहे, प्लॅटिन आहे, HF डिलक्स आहे, सिटी 100 आहे, अशा सगळ्या स्पोर्टच्या आहेत. मैदानामध्ये गाड्या जर कमी नोंद झाल्या तर ते जे बक्षीस आहे ते दिलं जाणार का? दिलं जाणार की गाड्या नोंद कमी झाल्या तरी बक्षीस दिलं जाणार. काय आव्हान कराल गाड्या नोंद करण्यासाठी लांबून बैलगाडी मालकांना? नाही, गाडा मालकांना माझं आव्हान आहे की गाडा मालकांनी मैदानाला यावं, गाडा नोंद कराव्यात. कारण आपण क्वार्टर फायनलला मी 10,000 बक्षीस ठेवलेलं आहे. निव्वळ म्हणजे फायनलची बक्षीस असं बी नाही, क्वार्टर फायनल 10,000 बक्षीस ठेवलं आहे. त्यामुळे एकूण गाडी समजा क्वार्टर फायनल बसली त्यांना बी ते त्यांच्या मानाप्रमाणे त्यांना ते बक्षीस दिलेलं आहे. आपण 10,000 प्रत्येक 1 ते जेवढे नंबर असतील त्यांना 1 ते 10 पर्यंत आपण 10,000 बक्षीस केले क्वार्टर फायनल. प्रवेश फी यासाठी 5,000 रुपये आहे. सर्वात महत्वाचं की अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमावलीनुसार मैदान आहे किंवा हा, अखिल भारतीय संघटना आहे की नाही बैलगाडी संघटना, त्याच्या नियमानुसार आपण मैदान ठेवलेलं आहे. आणि यात आपण एक ऍड केलंय की ड्रायव्हर जे आपले फायनलचे आहेत त्या 10 ड्रायव्हरांना चांदीच्या गदा आहेत. ड्रायव्हरांना चांदीच्या गदा आहेत. वेगळा उपक्रम असणार. हा, ड्रायव्हरांसाठी आपण एक वेगळा उपक्रम ठेवलेला आहे. मैदानाचे लाईव्ह लॉट कधी काढले जातील? मैदानाच्या आदल्या दिवशी की मैदाना दिवशी? मैदानाच्या आदल्या दिवशी. बोला. या भागात म्हटलं तर प्रसिद्ध समालोचक आहेत भैया धुमाळ, तसेच रणजित सर सुद्धा आलेले आहेत किंवा आपले वाळव्याचे बैलगाडी मालक मी म्हणते तर नियोजनाचा बादशाह म्हटलं तरी चालेल, भरत नाना हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. भैया काय सांगताल या मैदानाविषयी किंवा आज तुमच्या भागात मोठं मैदान भरते? पहिल्यांदा दादाने या ठिकाणी मोठं धाडस करून ओपनचं मैदान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आणि त्यांना बैलगाडा शर्यत बघायला असं काही जास्त वेळ मिळत नाही त्यांच्या व्यवसायाच्या व्यापातनं, परंतु त्यांना बैलगाड्यांचा छंद आहे आणि बैलगाड्यांची बऱ्यापैकी पार्श्वभूमी असल्यामुळं त्यांची नाळ कायमस्वरूपी बैलगाड्यांची जोडली गेलेली आहे.
आणि त्याच हेतूतनं या ठिकाणी त्यांनी बैलगाड्यांच्या आणि बैलगाडी मालकांच्यासाठी एक मोठं भव्य दिव्य असं मैदान आयोजित केलेलं आहे. मैदानामध्ये समालोचक म्हणून कोण कोण असतील? मैदानामध्ये समालोचक म्हणून रणजित सर बनसोडे, किरण भिशे, मी भैया धुमाळ, त्याचबरोबर विशाल यादव, पप्पू सूर्यवंशी वांगे आणि बबलू भैया कोळे. मैदान कोणत्या चॅनेलवरती लाईव्ह दिसेल? P3 मैदानाची फाटी किती आहे? पल्ला काय आहे? फाटी आहे 1000 फूट आहे. वाळव्याचं रान सगळ्यांना माहिती आहे. बर. 1000 फूट रान आहे आणि आतल्या फाटी 14 फूट आहे. बैलांना थांबण्यासाठी पुरेशी जागा आहे का पुढे? भरपूर जागा आहे. 1000 फूट पुढे जागा रिकामी आहे. म्हणजे 1000 फूट पळून आल्यानंतर पुढे 1000 फूट जागा आहे. दोन्ही बाजूला बॅरिकेड किती असेल? बॅरिकेड अर्ध्यापर्यंत असेल दोन्ही बाजू. पूर्ण आहे. पूर्ण बॅरिकेड आहे कडेवर. मैदानामध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम असेल का? 100% मैदानामध्ये रुग्णवाहिका असेल का? 100% असणार. काय सांगाल गाड्या नोंद करण्यासाठी तुम्ही? बैलगाडी मालकांना एक आव्हान आहे की बैलगाडी मालकांसाठी आणि सर्वसामान्य बैलगाडी मालकांना एक वेगळं व्यासपीठ ओपन व्हावं या हेतून या ठिकाणी दादांनी मैदान आयोजित केलेलं आहे. आणि मैदान आयोजित करत असताना सुद्धा बऱ्यापैकी आयोजक सगळे हे आदत बैलाकडे जास्त कल देतात, परंतु दादांनी तसं न करता जी आपली पारंपरिक पद्धत आहे ओपनचं मैदान, ज्या मैदानामध्ये कुणी पळू शकतो, म्हणजे ओपनचं मैदान असेल तर ओपन तर पळतातच पण आदत किंवा दुसरा सुद्धा पळू शकतो. त्यामुळं एक चांगला विचार या ठिकाणी ओपनचं मैदान घेऊन केला जातो. कारण आता बऱ्यापैकी आयोजकांचं असं म्हणणं असतं की आदत बैलाला गाड्या जास्त जमतात, त्यामुळे सगळे आयोजक आदत बैलाकडे जास्त लक्ष देतात. पण तसं न करता दादांनी या ठिकाणी ओपनच्या बैलगाडी मालकांचा विचार करून ओपनचंच मैदान आयोजित केलं. त्याबद्दल त्यांचं खरोखर या ठिकाणी आभार मानले पाहिजे. फाटीचं वैशिष्ट्य सांगा ना जरा. फाटी काळ्या रानातली फाटी आहे. बैलांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, कारण तिथं खर्ट पण नाहीत आणि खडकाळ रान पण नाही. त्यामुळं बऱ्यापैकी बैल अगदी मनापासून पळतात. बैलांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. मैदानामध्ये ओळख वशिला वगैरे काय चालणार का? नाही ना, अजिबात नाही. कारण मैदान अखिल भारतीय संघटनेच्या नियमाप्रमाणे होणार असल्यामुळं सगळं मैदान या ठिकाणी. नाना नमस्ते. नमस्ते. काय सांगतात की बैलगाडी मालकांना एक नोंद करण्यासाठी काय आव्हान करतात? बैलगाडी नोंद करण्यासाठी आमचे मित्र रवी पाटील हे खिरोडे गावचे आहेत. त्यांनी खास करून सर्व शेतकऱ्यांच्या गाडा मालकांना बैलांनी न्याय देण्यासाठी म्हणजे ओपनवाल्यासनी सगळ्यांनी गाड्या नोंद कराव्यात आणि मैदानी चांगल्या रीते पूर्ण होईल. बरोबर प्रसिद्ध समालोचक रणजित बनसोडे आणि सातारा भाग नसतो किंवा सांगली भाग नसतो त्यांच्या आवाजानं दुमदून गेला आहे. रणजित सर नमस्ते. नमस्कार. काय सांगताल आज या मैदानाच्या निमित्तानं बाईटला इथं आलेला आहे, बैलगाडी मालकांना काय आव्हान करतात? खरं तर पुणे जिल्हा, सातारा जिल्हा बैलगाडी शर्यतीची पंढरी आहे. त्या पंढरीला अनुसरून आमचा सांगली जिल्हा वाळवा शहर तालुका मागं थोडासा पडत होता, पण गेले 2-3 वर्ष त्या तालुक्यामध्ये बरीचशी मोठी मैदान व्हायला लागली. कासेगावचं झालं, रेड्डी धरण झालं, शिराळचं झालं, पेटनाक्याचं झालं मैदान. अशी मैदान होत चाललेत. आणि आणखीन एक आमच्या शिराळ तालुक्यामधलं मैदान, परंतु जागेअभावी वाळवा फाटीवरती मैदान होतंय. सर्वसामान्य कुटुंबातला एक शेतकरी माणूस आणि या माणसानं खरोखर एक मोठं धाडस करून या स्पर्धेमध्ये उतरून गोवंश जपला पाहिजे, वाढला पाहिजे या संवर्धनाचा जपणूक करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना थोडंसं बळ यावं म्हणून वस्तुरूपी बक्षीस ठेवून त्यांनी बैलगाडी क्षेत्राला एक वेगळा संदेश दिलाय. आणि या सगळ्या गोष्टींचं बैलगाडी मालकांनी आदर्श घेतला पाहिजे आणि त्या सगळ्यांनी त्यांना साथ दिली पाहिजे. मैदान मोठं आहे, बैलगाडी मालक मोठे या स्पर्धेमध्ये सहभागी होतील म्हणून कोणी बाकीच्यांनी मागं थांबून नको त्या मैदानावरती जाऊन पळणं हे अयोग्य आहे. यामध्ये आपला नंबर कुठं लागतोय, आपण कुठं हे साध्य होण्यासाठी ही संधी आहे. आणि बक्षीस 1 ते 10 क्रमांकाला बक्षीस आहेत. 10 क्रमांकाला चांगली बक्षीस आहेत. आपण बघत असतो की 1 नंबरचं बक्षीस कुठं 10 लाख असते किंवा 1 लाख असते, तर शेवटला 5,000 बक्षीस असते. परंतु नानांनी 1 नंबरचं ट्रॅक्टर बक्षीस ठेवलंय आणि शेवटला सुद्धा 2 व्हीलरच आहे. ते बी नावं करून मिळणार आणि ज्यांना कोणाला जर नको असेल तर त्या बक्षिसाचं रक्कम त्यांना मिळणार असं त्यांनी सांगितलंय. एवढी मोठी संधी आपल्याला त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. संधीचं सोनं करणं आपलं काम आहे. त्यामुळे बैलगाडी मालकांना एवढं सांगेन की जेवढे होईल तेवढ्या मोठ्या संख्येनं आपण या स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल. जरी सेमीला आपल्याला कुठेतरी हार पत्करायला लागली, जो 2 नंबरला उतरेल त्याला सुद्धा आज या मैदानामध्ये
प्रत्येकी 10,000 रुपयाचं बक्षीस आहे. नाही पळाला तरी 10,000 रुपये घेऊन. 2 नंबरला उतारा तर त्याला 10,000 बक्षीस आहे. म्हणजे आपण आपली पात्रता सिद्ध करण्याचा हा एक खूप मोठा संधी आहे. कुणीही असं म्हणू नये की मोठं मैदान आहे, मोठ्या गाड्या असणार. सर्वसामान्य बैलगाडी मालकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन या स्पर्धेची शोभा वाढवावी हीच मी तुम्हा सगळ्यांना बैलगाडी मालकांना या चरणी प्रार्थना करतो. जसे बैलगाडी मालक खुश आहेत तसे फायनलचे 10 बैलगाडी चालक त्या चालकांना त्यांचा यथोचित सन्मान चांदीच्या गदा देऊन या ड्रायव्हरांचा सुद्धा सन्मान केला जाणार आहे. त्यामुळं या स्पर्धेमधून कोण निराश होऊन घरी जाणार नाही असं नानांनी नियोजन केलंय. पण त्या नानांना आपण सगळ्यांनी साथ देणं हे आपल्या सगळ्यांचं परम कर्तव्य आहे. अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियमाला अधीन राहून ही स्पर्धा पार पाडणार आहे. या स्पर्धेमध्ये तुम्ही सगळे सहभागी व्हा हीच या बाईटच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतो. थांबतो. जे नवीन या मैदानावर येत असतील त्यांना ऍक्च्युअल पुन्हा बेंगलोर हायवे कराड ते पेट नाक्यावरून लेफ्ट मारून डायरेक्ट आष्टा रोड आहे. आष्टा रोड मधून वाळवा फाटी म्हणून तिथं आपल्याला प्रत्येक जागेवरती बॅनर तुम्हाला दिसतील. नोंदणीला कधीपासून सुरुवात होते? नोंदणी गेले 2 दिवस नोंद सुरू झाल्या आणि सांगण्याचं आता आनंदाची बातमी आहे, आज अखेर 100 गाड्यांची नोंद पूर्ण झालेली आहे. म्हणजे या मैदानाचं खरोखर मी आता बघितलं, त्यांनी सांगून मी डोळ्यानं बघितलं, 100 गाड्यांची नोंद होऊन पूर्ण टप्पा पुढे गेलाय. त्यामुळे गाड्यांची संख्या सुद्धा बऱ्यापैकी या स्पर्धेमध्ये सहभागी होईल असं आम्हाला वाटतंय आणि मैदान हे चांगलं एकसर पारदर्शक होईल. नोंद किती तारखेपर्यंत घेतली? नोंद 21 तारखेला संध्याकाळी बरोबर 6 वाजता लॉट जाहीर होतील. संध्याकाळी 6 वाजल्यानंतर कुठली नोंद घेतली जाणार नाही. 6 वाजता बरोबर लॉटला जाहीर होणार.